नमस्कार मित्रांनो CSC ID मधून आपले मोबाईलचे रिचार्ज कशा पद्धतीने करायचे याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। CSC ID मधून मोबाईल रिचार्ज कसे करायचे आज आपण पाहणार आहे। आपण CSC साइन इन या ठिकाणी केलेले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असे वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दाखवले आहेत। त्यामध्ये टेलिकॉम असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आता आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामध्ये मोबाईल प्रीपेड असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आता आपल्या समोर वेगवेगळे मोबाईल ऑपरेटर या ठिकाणी दाखवलेले आहेत। तुम्हाला ज्या मोबाईल ऑपरेटरचे रिचार्ज करायचे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। आपण या ठिकाणी जिओचे सिम कार्ड रिचार्ज करणार आहे। या ठिकाणी रिलायन्स जिओ असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आता आपल्याला मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। जो मोबाईल नंबर आपल्याला रिचार्ज करायचा आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या। अशा पद्धतीने मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी काही वेळ प्रोसेसिंग होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता आपल्या समोर अशा प्रकारचे मोबाईल्स प्लॅन आपल्या समोर दिसतील। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी डेटा प्लॅन आहे, त्याचबरोबर एंटरटेनमेंट, त्याचबरोबर हॉटस्टार असे खूप वेगवेगळे प्लॅन आहेत। तुम्ही या ठिकाणी सर्व प्लॅन पाहू शकता। या ठिकाणी खूप वेगवेगळे प्लॅन आहेत। त्यातून जर आपल्याला अनलिमिटेड प्लॅन रिचार्ज करायचा असेल तर सर्वात शेवटी या ठिकाणी अनलिमिटेड असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनलिमिटेड प्लॅनची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। त्यातून जो तुम्हाला अनलिमिटेड प्लॅन सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करून रिचार्ज करू शकता। या ठिकाणी आपण 249 चा प्लॅन रिचार्ज करणार आहे। त्यासाठी हा प्लॅनच्याच पुढे या ठिकाणी सिलेक्ट असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे आपली रिचार्जची अमाउंट या ठिकाणी दिसेल। त्याचबरोबर या ठिकाणी वॉलेट पिन टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी क्लिक करा आणि जो काय आपला CSC चा वॉलेट पिन आहे तो या ठिकाणी एंटर करा। अशा प्रकारे एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी पे 249 असे आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 249 चे रिचार्ज या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे तुम्ही CSC ID मधून मोबाईल रिचार्ज सहज करू शकता। दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेटसाठी माय बोली मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।